तर भावना काल एकदम कडक मध्ये तयार होऊन सगळ्यांकडनं वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आता मित्रांसोबत केक कापायला आले. ह्यो आहे पारशा आणि ह्यो आहे विश्ल्या, म्हणजे दोन मित्र आज त्यांच्यासोबत कापणार आहे एक केक. आणि आज एकच केक नाही, घरी पण जाऊन केक कापायचा. पण दुपारच्या टायमाला ह्यांच्या दोघांच्या मनात आलं की आपण आज कांड केलं पाहिजे. आणि तिथं एक आमचा शाळेतला मित्र पण भेटला सहयोगानं. आणि आमचं हे बारकं बर्थडे पार्टी झाल्यानंतर आम्ही चाललेलो. तेवढंच मला आठवलं की बाबा माझी किटली कुठे हरवली. आम्ही जिथं बर्थडे करत होतो तिथं वरती विसरून आलो मी किटलीला. क्या बात आहे भावनो. आपण भावनो किटली तिथं होते, त्यामुळे लगेच जाऊन घेऊन आलो तिथं किटली. आधी सापडलं म्हणून बरं झालं, तर बर्थडेच्या दिवशी तुमच्या भावाचे बँड वाजले असते. आणि हे सगळं कांड झाल्यानंतर जर चहा विकून घेतलो आणि घरी गेलो, जिथं टाग्या येण्यासारखं करायला लागलेला माझ्या वाढदिवसामुळे. पण भावानं हे आहे आपलं टेबल जिथं आपण केक ठेवून कापणार त्याला. आणि इथं मागे टाग्या माझ्या भावाला चावताना. पण केक उघडला आणि त्याच्यावरती माझा भाऊ माझं नाव लिहित होता. आणि मला इथं 2 चाकू देते, कुठल्या चाकून केक कापू. पण केक कापण्याच्या आधी ओवाळणी गरजेची आहे, त्यामुळे वहिनीने आणि माझ्या आईने ओवाळणी करून घेतली माझी. आणि त्यानंतर आमची छोटीशी बर्थडे पार्टी झाली. तुम्हाला कसं वाटलं बर्थडे पार्टी तुम्ही कमेंट मध्ये सांगा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.